आज अहिल्यानगर शहरामध्ये देखील गौरीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले असून गौरी पूजनाच्या दिवशी अनेक कुटुंबांमध्ये भक्तिभावाने गौराईची पूजा केली जाते। भिंगार शहरातील थोरात कुटुंबियांनी देखील यंदा सामाजिक उपक्रमांचा संदेश देणारा देखावा सादर केला आहे। यावर्षी गौराई समोर थोरात कुटुंबियांनी युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातील ज्या 12 किल्ल्यांचा समावेश झाला त्या 12 किल्ल्यांचा तसेच शिवसृष्टीचा देखावा अत्यंत उत्स्फूर्तपणे तयार केला असून संपूर्ण देखावा हा इको फ्रेंडली पद्धतीने बनवण्यात आला आहे। तर हा संपूर्ण देखावा तयार करण्यासाठी 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी लागला असल्याचे थोरात कुटुंबियांनी सांगितले आहे। आम्ही गणपती बसल्यानंतर 3 दिवसांनी गौराई येतात। आमच्या घरी 10 वर्षाले गौराई बसवतो। आम्ही दरवर्षी गौराई समोर जो देखावा सादर करतो तो सामाजिक एक समाजाला उद्दिष्टून समाजासाठी चांगला देखावा सादर करतो। या वर्षी आम्ही जागतिक पातळीवर युनेस्को मध्ये जे आपले महाराष्ट्रातले 12 किल्ले समाविष्ट झाले आहेत त्यांचा देखावा सादर केला आहे। हा देखावा सादर करताना माझी पूर्ण फॅमिली मला मदत करते। माझी मुलगी, भाऊजाई, बायको, आई, भाऊ, तर हा सर्व देखावा आम्ही सर्व मिळून सादर करतो। हा देखावा सादर करण्यासाठी मला 1.5 महिना कालावधी लागतो। मी 1.5 महिना आधी तयारीला लागतो। हे किल्ले वगैरे जे सर्व आहे ते मुलींनी व मी घरी बनवलेत आणि ज्या मूर्त्या आहेत काही विकत आणल्यात आणि काही घरी बनवून त्या हलत्या देखाव्यात सादर केल्या आहेत। याला मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपोषण करत असून याकडे सत्ताधारी मराठा आमदार आणि खासदारांनी पाठ फिरवली आहे। त्यांच्या निषेधार्थ आपण यांना पाहिलत का असे बॅनर नांदेड शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने लावण्यात आले आहेत। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व आमदार खासदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी हे खासदार आमदार आहेत तरी कुठे, भेटल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले। त्यांना विनंती करण्यात आली की आपण मराठा समाजाच्या नावावर मोठ्या प्रमाणात मतदान घेऊन निवडून आलेले आहात हे विसरू नका आणि त्यांनी लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा द्यावा, अन्यथा या पुढचे परिणाम जे होतील त्याला त्यांनी सामोरे जावे असा इशारा यावेळी देण्यात आला। नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता या बॅनरवरती जेवढे आमदार आहेत ते आमदार सर्व सत्तेतले आहेत आणि मराठा समाजाचे आहेत। सत्तेमध्ये राहून नुसता मलिदा खाणारे हे आमदार आज या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत। आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 29 तारखेला आझाद मैदान येथे उपोषणाला बसले असता तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून 30 तारखेला त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नव्हती। महापालिकेचे त्या ठिकाणी पतदिवे, पाणी, पुन्हा शौचालयाची सुद्धा सुविधा नव्हती। अशा पद्धतीने हे सत्तेतले आमदार यांनी जरी एखादा सत्तेतल्या कुठल्याही मंत्र्याला, स्थानिक तिथल्या आयुक्ताला जरी सांगितलं असतं की मराठा बांधव महाराष्ट्रातून असंख्य आलेले असताना त्यांनी कुठलीही व्यवस्था न केली आणि ही व्यवस्था तर त्यांनी केलीच नाही, पण या नांदेड जिल्ह्यातले जेवढे सत्तेतले आमदार मलिदा खाणारे हे आमदार कुठे आहेत या आशयाचं आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने फ्लेक्स लावले आहेत। तुम्हाला जर केव्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कुठं जिथे कुठे हे आमदार दिसतील त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करा। सकल मराठा समाज त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। थांबतो। आज खरं तर आपण बघितलं आम्ही फ्लेक्स लावलेत। खरं तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे, आपण आहात कुठे, अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत। समाजाला एक खरी तर गरज आहे या लोकप्रतिनिधीची। अगोदर तुम्ही बघितलं विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येकजण जायला मनोजदादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितली तो लगबग चालू होती यांची। पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील, हे मनोजदादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाही। मग समाजाने समजावं का? खरं तर आमची समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे। त्यामुळे आम्ही फ्लेक्स लावून त्यांना एक चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषणस्थळी जाऊन मनोजदादांना तुमचा पाठिंबा द्या, नाही तर तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला जशास तसं उत्तर देईल। आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू। हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय? अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागतात तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत। मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते, आमदार गेलते। खरं तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहेत
समाजाचे प्रतिनिधी कुठे आहेत अशोक चव्हाण, कुठे आहेत प्रताप पाटील, कुठे आहेत हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर झालं, भोंडारकर झालं, हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून यासाठी समाज आठवतो यांना। आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबईत बिना अन्नपाण्याचं आंदोलन करतो त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला लाजा वाटतात का? हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे। येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळं समाज बांधव येऊन बसतील आणि तुमचा कुठलाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही। 30 वर्षापासून मराठा समाज न्यायाची भूमिका या ठिकाणी मागत असताना या ठिकाणी हे सरकार, प्रत्येक सरकार यांनी वेळोवेळी या समाजाला भूलथापा दिलेल्या आहेत। गेल्या 2 वर्षामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं हे 8वं उपोषण आहे। आज 29 तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे। 8 वेळेस झाले ते आमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत। आज 4था दिवस आहे त्या आमरण उपोषणाचा। आज त्यांची तब्येत खालावलेली आहे। आमचं म्हणणं आहे की जे आमदार खासदार यांनी या निवडणुकीच्या आधी सरकार समाजाला आणि या ठिकाणी आश्वासनं दिली होती की आम्ही संविधानात्मक म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी समावेश आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून, पण ते आज 4था दिवस होऊन देखील हे आमदार खासदार त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सरकारच्या समोर मांडत नाहीत किंवा जरांगे पाटलांकडे या ठिकाणी भेटायला जात नाहीत आणि त्या ठिकाणी तब्येतीची विचारपूस करत नाहीत। आणि जे ह्यांनी करायला पाहिजे होतं, आमदार खासदारांनी जे करायचं असते त्याच्यानुसार हे आरक्षण भेटू शकते, ते करण्यासाठी हे सबसेल फेल गेलेले आमदार आहेत आणि हे कुठेही दिसत नाहीत। म्हणून आम्ही आज सकळ मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये या हरवलेल्या आमदारांचे फोटो लावून या ठिकाणी बॅनर लावले आहेत की आमदार हरवलेले आहेत आणि हे जिथं कुठं भेटतील ते आम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा। यांना लाजा वाटत नाहीत की हे वेळोवेळी आम्हाला आश्वासनं देतात आणि पुन्हा तात्पुरते आम्हाला आमच्याशी गद्दारी करतात। आमचं एवढंच सांगणं आहे, लवकरात लवकर या ठिकाणी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, अन्यथा पुढील परिणाम गंभीर होतील। भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या सिल्लोड येथे आले असता यावेळी 4 ते 5 जणांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली। या प्रकरणाच्या विरोधात सिल्लोड शहरातील भारतीय जनता पक्ष शहर अध्यक्ष मनोज मोरेल्लू यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले, तर संबंधित लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची त्यांनी मागणी देखील केली आहे। काय सांगाल संदर्भात? राष्ट्राच्या हितामध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना शोधून काढण्याची मोठी मोहीम महाराष्ट्रभरात घेतली आहे आणि त्या संदर्भातच आज सिल्लोड शहर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय कार्यालय येथे आले असताना त्यांच्या गाडीवर भ्याड हल्ला काही टवाळखोरांनी केला आहे। तुम्ही किती भ्याड हल्ले केले आणि किती या गोष्टी केल्या तरी बांगलादेशी आणि रोहिंग्या विरोधात सुरू असलेला हा लढा असा सुरू राहणार आहे। भारतीय जनता पार्टी पूर्णपणे खासदार किरीट सोमय्या यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही आंदोलन छेडणार। काही मिनिटांपूर्वी किरीट सोमय्या यांचं एक ट्विट समोर आलेलं आहे की त्यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते किरीटजी सोमय्या आज सिल्लोड येथे आले होते। त्यांचं येण्याचं कारण असं होता की सिल्लोडमध्ये 4 ते 5 हजार बोगस जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रोहिंगा आणि बांगलादेशी यांच्या नावाने काढले गेलेले असा संशय होता। त्याच निमित्तानं ते आज इथं आले होते। त्यांनी 1100 नावं आज उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे सुपूर्द केलेले आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। हे सर्व कार्यक्रम आटपून ते जळगावच्या मार्गाने जात असताना आज रेणुका क्लॉथ सेंटर एजम ऑफिस येथे काही धर्मांध लोकांनी किरीट सोमय्या यांच्यावर गाडीवर हल्ला केला। त्याच्यामध्ये आपल्या शिंदे गटाचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे जो अब्दुल सत्तारचा निकटवर्ती आहे, शेख इम्रान शेख गुड्डू, फहीम पठाण हा एमआयएमचा अध्यक्ष आहे, अशफाक पठाण हाही एमआयएमचा कार्यकर्ता आहे, रफिक उस्मान शेख हाही शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। या 4 कार्यकर्त्यांनी अचानक येऊन काळे झेंडे दाखवून किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केला। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून यांच्यावर खूप दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी केलेली आहे। पोलीस स्टेशन दंडात्मक कारवाई केली नाही त्यांच्यावर तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल।
भंडाऱ्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात आलेल्या या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। भात पिकाची लागवड केल्यानंतर पावसानं उसंत घेतली होती, त्यामुळे अनेक भागातील भात पिके करपायला लागली होती, तर शेतात मोठ्या भेगा पडल्या होत्या। या मुसळधार पावसामुळे आता भात पिकांना नवसंजीवनी मिळाली असून बळीराजा सुखावला आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।